आज आपण जो घटक पाहणार आहोत तो आहे अपूर्णांक। मी विद्यार्थी मित्रांना पुन्हा एकदा आवाहन करतो की तुम्ही रोज नियमित जो येतोय तो घटक पाहत आहात, ज्या क्रमाने पाहत असतात त्याच क्रमाने बघा। समोर बघताना पुस्तक आणि गाईड घेऊन बसत चला। गाईड आणि तुमची रोजची लिहायची वही, गणित आणि बुद्धिमत्ता यासाठी तुमच्याकडे वही असायला हवी, त्यात तुम्ही लिहिलेलं असायला हवं। सांगितलेला घटक रोज लिहून घेत चला। झालेले जे प्रश्न आहेत ते सोडून बघा आणि त्या संदर्भात आपण संकल्पना समजून सांगितली। आपला व्हिडिओ पूर्ण बघून झाला की त्यानंतर गाईडमध्ये असलेले उदाहरण सोडवा। जर अडचण आली तर मला तुम्ही ते उदाहरण व्हॉट्सअपवर टाकू शकता। मला टाकलं तर मी आज उद्या परवा ते तुम्हाला समजून सांगेल, ठीक आहे। माझा नंबर ग्रुपमध्ये आहे, त्यावरही तुम्ही टाकू शकता। चला आज आपण आता पुढचा भाग बघू। आधीचा भाग तुम्ही यासाठी बघितलेला असायला हवा। हा भाग दुसरा आहे, तुम्ही भाग पहिला आधी बघा नंतर दुसरा भाग बघा, ठीक आहे, म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही। चला आपण घटकाला सुरुवात करू। अपूर्णांक बघायचे आपल्याला, आपला चालू आहे अपूर्णांक पाहणे। आधीचा भाग होता ओळख आणि अपूर्णांकाची बेरीज। आज आपण अंशाधिक आणि छेदाधिक अपूर्णांक पाहणार आहोत। मी एक उदाहरण देतो अपूर्णांकाचं, 7/9। बघा 7/9 हे उदाहरण तुमच्या समोर लिहिलंय। याचं वाचन आपण असं करतो 7/9। वाचन मी खाली लिहून दाखवतो। 7 ही जी लाईन आहे याला आपण छेद म्हणू शकतो। छेद, वास्तविक छेद खालच्या याला म्हणतात। कशाला म्हणतात? खालच्या याला। हा जो 9 आहे ना हा छेदातला अंक आहे, पण वाचन करताना आपण 7 छेद म्हणजे भागलेला 9 असं वाचन करू शकतो, ठीक आहे। आणि दुसऱ्या पद्धतीने वाचन असं असतं अंश 7 मी उजळणी करतोय थोडी, अंश 7/9, ठीक आहे। अशा दोन प्रकारे वाचन केलं जातं। आलं लक्षात तुमच्या? मग आता ह्या अपूर्णांकात आपल्याला अंशाधिक बघायचा। हा वरचा जर अंश आहे आणि हा खालचा जर छेद आहे तर धिक शब्द बघा वरती काय लिहिलाय, अंशाधिक म्हणजे काय? अंश अधिक असलेला, अंश अधिक असलेला, अंश अधिक असलेला। तर याच्यामध्ये कोणता अंश अधिक आहे? भाऊ ट्यूब लाव। कोणता अंश अधिक आहे बघा बरं। अंश अधिक आहे का छेद अधिक आहे? यामध्ये काय मोठा आहे? छेद मोठा आहे की अंश मोठा आहे? यात छेद मोठा आहे। ज्यात छेद मोठा त्याला म्हणणार छेदाधिक। काय म्हणणार? छेदाधिक। समजले? म्हणजे मी तुमच्या समोर जे उदाहरण ठेवलंय 7/9 हे छेदाधिक अपूर्णांकाचं आहे। छेदाधिक अपूर्णांक, याचा छेद मोठा आहे। आता मी इकडे छेदाधिकचे आणखी दोन उदाहरणं तुम्हाला देतो। बघा बरं, 3/8 काय मोठा आहे? मोठा काय आहे यामध्ये? 8 मोठा आहे की नाही? मग हा छेद मोठा म्हणून याला छेदाधिक म्हणणार। काय म्हणणार? छेदाधिक अपूर्णांक। आलंय लक्षात? छेदाधिक जो मोठा त्याला म्हणायचं छेदाधिक। पुन्हा आणखी एक उदाहरण घेऊ, 3/12 काय मोठा आहे? छेद मोठा आहे, मग याला म्हणणार छेदाधिक। आता इकडचं उदाहरण आपण बघू, ठीक आहे। इकडचं उदाहरण आपण बघून घेऊ। यामध्ये यात जे उदाहरण आहे बघा बरं, इथे एक नवीन उदाहरण देतो, 8/4। 8/4। मग आता यात अंश काय आहे? मोठा आहे। मोठा कोण आहे? अंश। अंश मोठा असेल तर त्याला म्हणणार अंशाधिक। अंश मोठा असेल तर त्याला म्हणणार अंशाधिक। हे भाग कसे करणार बरं? 4 याचे 4 भागातले म्हणजे भाकरीचे 4 तुकडे केले आणि त्या 4 मधलेही पुन्हा छोटे छोटे 8 केले, अशा प्रकारे रेखांकित केलेला। समजलं? ज्याचा अंश मोठा तो अंशाधिक, ज्याचा छेद मोठा तो छेदाधिक। समजले? ठीक आहे। चला परत एकदा बघू, आणखी उदाहरण घेऊ आपण आणि समजून घेऊ। पुन्हा मी आणखी एक उदाहरण देतो अंशाधिकचं। अंशाधिक किंवा तुम्ही सुद्धा तयार करू शकता, ठीक आहे। अंशाधिकचं उदाहरण 25/20 आले आहे का? अंशाधिक। त्याच्यानंतर दुसरं 17/23 बघा बरं आहे का?
हो आहे. आणि छेदाधिक, छेदाधिकचं उदाहरण बघा, 2 उदाहरणं ही तुम्हाला लिहून काढायची आहेत. तुम्ही स्क्रीन स्टॉप करून लिहू शकता किंवा आधी पूर्ण समजून घ्या आणि परत व्हिडिओ रन करत पुन्हा बघा. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण घेऊ 12/28. काय मोठा आहे? छेद मोठा आहे. 20/40 काय मोठा आहे? छेद मोठा आहे. छेद मोठा छेदाधिक, छेद मोठा छेदाधिक, अंश मोठा अंशाधिक, अंश मोठा अंशाधिक. समजले? हे 2 प्रकार तुमच्या लक्षात आलेत का? चला आता आपण पुढचा घटक बघू. आता आपण आधी छेदाधिक आणि अंशाधिक अपूर्णांक बघितले. आता पूर्णांक युक्त अपूर्णांक पाहणार आहोत. म्हणजे काय बघा, पूर्णांक युक्त अपूर्णांक. आपण पुन्हा भाकरीचं उदाहरण बघू. घटक व्यवस्थित समजून घ्या, खूप छान आणि सोपा आहे. आपल्याकडे 2 भाकरी आहेत, बरोबर? 2 भाकरी आहेत. ठीक आहे. आणि एक अर्धी भाकर आहे. काय आहे? एक अर्धी भाकर आहे. म्हणजे आता आपल्याकडे एकूण किती भाकरी आहेत? 2 पूर्ण आणि अर्धी. आलं लक्षात? 2 पूर्ण आणि अर्धी. ठीक आहे. पुन्हा परत एक बघू. आपल्याकडे 3 पाव आहेत. काय आहेत? 3 पाव. 3 पाव पूर्ण आहेत आणि एक अर्धा पाव आहे. ठीक आहे. अर्धा पाव म्हणजेच काय झाला? 3 पाव आणि एक अर्धा पाव. समजलं? ह्याच्यासोबत आणखी एक सांगतो, दुसरं उदाहरण. समजा आपल्याकडं 1 पाव, गोल पाव जो असतो ना, तो 1 पूर्ण आहे आणि एका पावाचा चौथा हिस्सा आहे. एका पावाचा काय आहे? चौथा हिस्सा आहे. म्हणजे जसे हे 2 हिस्से आहेत की नाही, अर्धा आहे की नाही, हा अर्धा भाग आहे, तसा याचा चौथा हिस्सा आहे. मग याला आपण कसं म्हणणार? ह्याला कसं म्हणणार? 1 पूर्ण आणि चौथा हिस्सा, 4 तुकड्यातला 1 हिस्सा. आले लक्षात? पुन्हा परत आपण स्पष्ट करू. ठीक आहे. बघा आता इथं मी क्लिअर करतोय सगळं, परत सांगतो. आपण काय बघितलं? 1 भाकरी पूर्ण. ठीक आहे. आणि दुसरी 1 भाकरी आहे, तिचे 4 तुकडे केलेले आहेत. त्या 4 मधला 1 तुकडा घेतला, म्हणजे ह्याचे 4 तुकडे केले आणि त्याचा 1 घेतला आणि ही पूर्ण आहे. मग आपण लिहिणार कसं? 1 पूर्ण 1/4. 1 पूर्ण 1/4 असं लिहिणार की नाही? मग जो पूर्ण आहे त्याला म्हणतात पूर्णांक. काय म्हणतात? पूर्णांक. आणि जो अपूर्ण आहे, अपूर्ण आहे, पूर्ण आहे का? नाही, तुकडा केलाय, त्याला म्हणणार अपूर्णांक. काय म्हणणार? अपूर्णांक. हा आहे पूर्णांक आणि हा आहे अपूर्णांक. आणि या दोन्हींना मिळून म्हणणार पूर्णांक युक्त. पूर्णांक युक्त अपूर्णांक. काय म्हणणार? पूर्णांक युक्त अपूर्णांक. आलं लक्षात? परत आणखी एक उदाहरण घेऊ आपण. ठीक आहे. पुढचं उदाहरण देतो. आता मी 2 भाकरी घेतो पुन्हा आणि तसंच उदाहरण देतो. ठीक आहे. मग आता 2 भाकरी घेतल्या आणि तिसऱ्या भाकरीतला आपण 3 हिस्सा घेतला. 1, 2 आणि 3. ठीक आहे. मग आता लिहिणार कसं आपण? 2 पूर्ण 1/3. बरोबर की नाही? 2 पूर्ण घेतले किती? जेवढे रेखांकित केले तेवढेच घेतले. 3 पैकी 1 घेतला. 3 पैकी 1. बरोबर ना? म्हणजे हा जो भाग आहे हा आपण कट केला. ठीक आहे. हा इथला भाग आहे, हा कट केला. 3 भाग घेतलेले. ठीक आहे. 1/3. ठीक आहे. मग आता याला आपण म्हणणार पूर्ण. याला आपण काय म्हणणार? पूर्णांक. पूर्णांक युक्त अपूर्णांक. काय म्हणणार? पूर्णांक युक्त अपूर्णांक. समजलं? ह्याला म्हणतात पूर्णांक युक्त अपूर्णांक. ज्यात पूर्णांक आहे, अपूर्णांक आहे. बघा आता हे उदाहरण देतो. 7/2. ठीक आहे. 2/5. बघा आता इकडं काय सांगितलं उदाहरण मी? 7.2/5. 7.2/5. ठीक आहे. आणखी एक उदाहरण देतो. 8.3/9. 8.3/9.
8.3/9. मग आणखी एक उदाहरण घेऊ, 12.4/6. 12.4/6 ही अशी उदाहरणं आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकाची बघितली. मग आले लक्षात? चला पुढचं उदाहरण आपण बघू. आता आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर बघू. जे पूर्णांक युक्त अपूर्णांक आपण पाहिले, पूर्णांक युक्त अपूर्णांक जे पाहिले, पूर्णांक युक्त अपूर्णांक यांचं रूपांतर आपण बघू. अपूर्णांक यांचे रूपांतर हा घटक खूप छान आहे, व्यवस्थित समजून घ्या. यांचे रूपांतर अंशाधिक अपूर्णांकात करायचं आपल्याला. कसं बघा आता अंशाधिक अपूर्णांकात याचं रूपांतर तुमच्या समोर उदाहरण आहे 6/, ठीक आहे. बघा 6.3/5. उदाहरण काय? 6.3/5. याचं आपल्याला रूपांतर करायचं. म्हणजे काय, मी तुम्हाला ती क्रिया सोपी आणि सहज आहे ती समजून सांगतो. नेमकं काय करायचं, या 5 ने ह्याला गुणायचं. कसं रूपांतर होतं बघा, या 5 ने याला गुणायचं. बघा मी समोर उदाहरण घेतोय, हा 5 तासाच, ह्या 5 ने याला गुणायचं आणि हे 3 त्यात मिळवायचे. काय करायचं, हे 3 त्यात मिळवायचे. म्हणजे या 5 ने मी याला गुणलं, उदाहरण किती आलं 6×5 = 30 आणि अधिक 3 मिळवले किती झाले 33. बघा बरं कसं होतंय, 6×5 = 30 अधिक 3 म्हणजे 30 अधिक 3 किती झाले, आणि खालचे 5 तसेच 33/5. काय झालं 33/5. बघा आता नीट, हा पूर्णांक युक्त अपूर्णांक होता, हा झाला अंशाधिक अपूर्णांक. झाला का अंशाधिक? बघा याचा अंश मोठा आहे का, हा झाला अंशाधिक. काय झाला अंशाधिक. आले लक्षात? ओके व्हेरी गुड. चला दुसरं उदाहरण देतो, आणखी एक उदाहरण 7, ठीक आहे 7.3/6. 7.3/6 म्हणजे कसं आता आपण त्याचं पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं अंशाधिक मध्ये रूपांतर करू. काय करू, रूपांतर, बदल करायचा. या 6 ने 7 ला गुणा, खालचा 6 तसाच ठेवू. 26 × 42, 42 हा 3 मिळवा. बघा 7 × 6 अधिक 3, 7 ने 6 ला गुणलं, 26 × 42 अधिक हे 3. म्हणजे इथंच करू शकता तुम्ही, एवढी मांडणी नंतर तुम्हाला ही मांडणी करायची गरज नाही. 6.26 × 42, 42 आणि 3 45. बघा बरं छेद 6 तासाच आपण इथं मांडू. 26 × 42 याने याला गुणलं आणि हे मिळवले. काय झालं, याचे पण 42 अधिक 3 झाले 45 आणि छेद 6. हेच आहे बघा, 6 ने गुणलं अधिक 3 मिळवला, पुढे झाले 42. 26 × या दोघांचा गुणाकार इथं मांडलाय. 42 अधिक 3 = 45/6. कळलं? अशा प्रकारे तुम्हाला छेदा याचं रूपांतर करता येतं. समजलं? बघा आता आपल्या समोर 2 उदाहरणं आहेत स्क्रीनवर, ठीक आहे. 5 पूर्णांक वाचायचे त्याला, 5.2/4. 5.2/4 याचं आपण आता तोंडी करू, ठीक आहे. याचं रूपांतर तोंडी करायचं. कसं करायचं, ह्या 5 ने याला गुणा, किती येतात 5×4 = 20 आणि त्याच्यात हे 2 मिळवा, किती झाले 22 आणि छेद 4 देऊन टाका, झालं रूपांतर. आले लक्षात? म्हणजे याने याला गुणायचं, याने सरळ याला गुणा आणि हा मिळवा. इथं गुणाकार आणि इथं मिळवले. पुन्हा आता खालचं बघू, 18 म्हणजे इथं गुणाकार करा आणि इथं मिळवा. 18 आणि 18 ने 2 20, 20/3. समजले? आलं लक्षात? आणखी एक उदाहरण देतो, तिसरं, ठीक आहे. बघा बरं कसं करता येईल, खालून करून बघा. 3 × 9 = 27, 27 आणि 1 28, 28/3. बरोबर 28/3. पुढे चौथं उदाहरण देतो. बघा 7×28, 28 आणि 3 31, 31/4. यात अंशाधिक मध्ये रूपांतर होतं.
पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर अंशाधिक मध्ये होतं. कशात होतं? अंशाधिक. आलं लक्षात? हे उदाहरण आता तुम्ही इथं स्क्रीन पॉज करून लिहून काढा. ओके, चला. आता तुमच्या समोर मी एक उदाहरण ठेवलंय. याचं मी रूपांतर करतो आणि परत त्याला कन्वर्ट करून दाखवतो. परत कसा बघा, 7 त्रिक 21 याचं रूपांतर अंशाधिक मध्ये करू. 7 त्रिक 21, 21 आणि 1 22, 22/3. आता याला परत भागाकार करू. बघा बरं, 22 ला भागिले 3. ह्या लाईनचा अर्थ काय होतो? छेद, भागणे. 3 ने 22 ला भागा. 3 ने 22 ला भागलं येते का? 21 चा भाग जातो. 3 7 21, वजा बाकी करा, 1 उरली बाकी आणि 3 ने भागलं 7. इथं बघा बरं, हे 3 अंक, हा बघा, हा आहे भाजक, हा आहे भागाकार, हा आला भागाकार, ही झाली बाकी. ठीक आहे, आणि हा 3 आहे भाजक. मग हे कुठं दिसतंय का बघा बरं? हो, हे इथंच आहे. कसं आहे बघा, हा 3 लिहिला खाली, हा 7 लिहिला इकडं आणि बाकी लिहिली वर. झाला का हा अपूर्णांक? बघा बघा, झालंय का? म्हणजे या 22/चं रूपांतर याच्यात होतं. अंशाधिक, मी काय सांगतो लक्षात घ्या, अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त मध्ये करता येतं. पूर्णांकयुक्त अपूर्णांक, बरोबर. याचं रूपांतर करू ह्या उदाहरणाचं. ठीक आहे, आधी याचं रूपांतर करून घेऊ अंशाधिक मध्ये. 9 चौक 4 9 36, 36 आणि 2 38, 38/2 झाले. हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक याचं रूपांतर झालं अंशाधिक मध्ये. आता अंशाधिकचं रूपांतर आपण त्याच्यात करू भागाकाराच्या पद्धतीने. 38 ला भागिले किती? 4. इथं 4 आहेत. ठीक आहे, 38 ला भागिले 4. चला, 38 आहे का? 4च्या पाड्यात नाही, मग त्याच्या जवळचा बघा. 4 9 36, 36 वजा बाकी करा, 8 6 गेले 2 0, बरोबर. बाकी आली किती? ही 2 बाकी, हा 4 भाजक आणि हा 9 भागाकार. झालं का रूपांतर? म्हणजेच ह्या 38/4चं रूपांतर आपण परत यात केलं. कशात केलं? 9/4. समजले? ओके, आणखी एक उदाहरण घेऊ. तुमच्या समोर 6.2/5 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. हा पूर्णांक आहे, हा अपूर्णांक आहे. ठीक आहे, याचं रूपांतर करून घ्या. उदाहरण तुम्हाला उलटही दिलं जाईल आणि असंही दिलं जाईल. एखादं उदाहरण आता तेच करू. बघा, 5 7 30, याने याला गुणलं आणि 2 32, 32/5 झाला. आता तुम्हाला त्यांनी असं दिलं समजा परीक्षेमध्ये, हे एक उदाहरण दिलं आणि हे एक दिलं आणि सांगितलं की 32/5 या पूर्णांकयुक्त या अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करा. मग कसं करणार? इथं सुद्धा भाग देता येतो. 5 7 30, ह्या 5 याच्यामध्ये भाग द्यायचा. 5 आणि 30 ला भाग दिला, 5 7 30, बाकी उरते 2 आणि खाली 5. हेच मी इकडे मांडून दाखवतो. बघा बरं, 32 ला 5 ने भागा. बघा, हेच कर तोंडी केलं होतं. 32 ला 5 ने भागा, 5 7 30, वजा बाकी करा, 2 खाली उरला. आलाय का? बघा, 5 ने भागलं, बाकी वर लिहिली, वर बाकी, हा भागाकार आणि हा आहे भाजक. काय आहे? भाजक. समजले? अशा प्रकारे रूपांतर करता येतो. यामध्ये आपण फक्त घटक समजून घेतला. पुढच्या ह्याच्यामध्ये आपण प्रश्न बघू. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघत चला. स्पीड फास्ट करू नका. गणिताला स्पीड अजिबात फास्ट करू नका, उदाहरण समजणार नाही. ठीक आहे, चला, गुड डे. थांबतोय. बाय.